वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. वैद्यकीय कारणानं जामीन मिळावा, लता हगवणे यांची मागणी. वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, वैष्णवीच्या वडिलांचं हगवणेच्या वकिलांना आवाहन. पत्रकार परिषदेत अनिल कसपटे भावुक. हगवणेंनी फॉर्च्युनर मागून घेतल्याचं केलं उघड, आरोपांची केली चिरफाड. शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकरांना दणका. नाशिक, नागपूर, संभाजीनगर कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार काढला. वैष्णवी हगवणे प्रकरणी सुपेकर यांच्यावरही आरोप. लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा निधी पुन्हा वळवला, पण आदिवासी नेते मूग गिळून गप्प, तर निधी वळवला नाही. अर्थसंकल्पात आदिवासी विभागासाठी जादा तरतूद. फडणवीसांचं स्पष्टीकरण. सत्तेची तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही. सुप्रिया सुळे अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चेवर संजय राऊत यांची कडवट टीका. संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डांच्या चोरीला गेलेल्या सोन्याचं गौड बंगाल कायम. 550 तोळ्यापैकी केवळ 30 तोळे सोनं परत मिळालं. 350 तोळे सोनं गेलं कुठे, लड्डांचा सवाल. माजी मंत्री धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात. गेल्या 8 दिवसांपासून इगतपुरीच्या विपश्यना केंद्रामध्ये मौन धारण. दोन 2024-25 मध्ये महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 1.65 लाख कोटींचा एफडीआय. देशातील एकूण एफडीआय पैकी 40% गुंतवणूक महाराष्ट्रात. फडणवीसांची एक्सपोस्ट. 1 जूनपासून केवळ ई फाईल्सच्या माध्यमातून शासकीय कामकाज चालणार. कागदी फाईल स्वीकारणार नाही. महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे आहे. नक्षलवाद विरोधी कारवाईत पोलिसांना मोठं यश. कुख्यात नक्षलवादी कुंजाम हिडमाला ओडिशातनं अटक. हिडमाकडनं AK-47 आणि 35 गोळ्या जप्त. मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी जवळ पुन्हा प्रचंड वाहतूक कोंडी. जमीन सपाटीकरणाचं काम सुरू असल्यानं हजारो वाहनांचा वेग मंदावला. नमस्कार, मी अश्विन बापट. संध्याकाळचे 6 वाजता आपण बघताय चौफेर महाराष्ट्र एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला